महाभारत भाग क्रमांक 84 अर्जुनाचा विजय प्रवास। वनवासातील एका शांत दुपारी पांडव आणि द्रौपदी आश्रमातील आपल्या दैनंदिन कार्यात मग्न होते। अनेक वर्षांपासून ते अर्जुनाच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते। त्याचवेळी आकाशात एक उज्ज्वल तेज पसरले। इंद्राचा दिव्य रथ आकाशातून खाली उतरत होता। क्षणभरात अर्जुन त्या रथातून उतरला। दिव्य अलंकारांनी सुशोभित त्याच्या रूपावर देवदीप्ती झळकत होती। त्याच्या हातात विविध दिव्यास्त्रे आणि स्वर्गातून प्राप्त केलेल्या अनमोल वस्तू होत्या। अर्जुनाने भावांना आणि द्रौपदीला अत्यंत आदराने अभिवादन केले। अर्जुनाने द्रौपदीला सर्व अनमोल रत्ने दिली। पांडवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान एकत्र खुलला। नंतर सर्वजण आश्रमातील सभास्थानी बसले। अर्जुनाने इंद्रलोकातील आपले अद्भुत अनुभव सांगितले। तो कसा दिव्य शस्त्रविद्या शिकला, कोणती अस्त्रे प्राप्त केली आणि देवांनी त्याच्यावर केलेली कृपा हे सर्व त्याने मोठ्या अभिमानाने सांगितले। पांडवांनी त्याचे संपूर्ण वर्णन मनोभावे ऐकले। तेवढ्यात महर्षी नारद तिथे प्रकटले। शांत पण प्रभावी स्वरात त्यांनी पांडवांना सांगितले, ही दिव्यास्त्रे अमूल्य आहेत। यांचा वापर फारच सावधगिरीने आणि केवळ न्यायाच्या रक्षणासाठीच करावा, अन्यथा त्यांचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात। अर्जुनाने विनम्रतेने मस्तक झुकवत गुरुवचन मान्य केले। पांडवांनीही त्या दिव्यास्त्रांचे महत्त्व, शक्ती आणि त्यामागील जबाबदारी जाणली।